हॅलो हाय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत दही शिमला मिरची ही एक खूप युनिक आणि खूप टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. ही खूप झटकीपट होते, अगदी 15 ते 20 मिनिटात होते, पण टेस्टला इतकी भन्नाट आणि अप्रतिम होते ना, ही खरंच म्हणजे खूपच गोष्टच वेगळी आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर ना इथे मी 4 अशा मीडियम आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. तर त्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्यात. मध्यभागी त्याला कट करून घ्यायचं आणि त्याच्या सगळ्या बिया आहेत ना आणि वरचं जे देठ आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्या उभी अशी बारीक एकदम चिरून घ्यायची. जितकं आपल्याला बारीक चिरता येईल ना तितकं आपल्याला ते व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचं. खूप झटकीपट होते, जास्त काही असं सामान पण लागत नाही, पण खूप सुंदर लागते. तर इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे. कांद्याचं सुद्धा वरून साल काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर कांदासुद्धा जितका आपल्याला बारीक कट करून घेता येईल ना तितका आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आणि उभाच तो आपल्याला चिरून घ्यायचा एकदम. तर तुम्ही बघू शकता की शिमला मिरची आणि कांदा आपले कट झालेले आहेत. तर एक डिश घ्यायची, त्या डिशमध्ये हे दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला थोडेसे त्याच्यावरती ड्राय स्पायसेस घालून घ्यायचे. तर इथे मी हळद घातलेली आहे, आगरी कोळी मसाला घातलेला आहे, त्याच्यानंतर मालवणी मसाला घातलेला आहे, गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी धने पावडर घालून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढं तिखट किंवा कमी तिखट आवडतं ना त्याप्रमाणे आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे. तर मसाले घालून झाले ना की त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असे दोन्ही हातांनी व्यवस्थित त्या मसाल्यांमध्ये ते दोन्ही शिमला मिरची आणि कांदा मिक्स करून घ्यायचा. साईड बाय साईड इथे मी एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. जिरं, मोहरी आणि आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची. कसुरी मेथीने ना स्वाद कुठल्याही भाजीला किंवा आमटीला खूप छान येतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा कसुरी मेथी टाकून घ्यायचीच. तर हे सगळं तडतडलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मसाल्यांमध्ये कोट केलेलं जे कांदा आणि शिमला मिरची होती ते टाकून घ्यायचे. आणि वरून आपल्याला एक मोठा चमचा असं बेसन घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. खूप झटकीपट होते, अगदी 15 ते 20 मिनिटात होऊन जाते, पण टेस्टला खूप अप्रतिम लागते. त्याच्यामुळे शिमला मिरचीची भाजी अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. तर व्यवस्थित असं बेसन टाकल्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की इथे रंगच किती सुंदर आलेला आहे. तर खूप क्रंची पण होते ही भाजी, कारण कांदा आणि शिमला मिरची आपण जास्त पण अशी एकदम पूर्ण शिजवायची नाही आहे. तर खूप छान होते. तर व्यवस्थित बेसन असं लागलेलं आहे या भाजीला. तर आता आपल्याला काय करायचं आहे ना की 2 मोठे चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. दही हे आंबट असता कामा नाही आहे, मीडियम जे फ्रेश दही असतं ना तसंच असलं पाहिजे. तर दही 2 चमचे घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ना एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकून घ्यायचं नाही आहे. दही घातल्यावर कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना व्यवस्थित मिक्स केलं की आपण एका ताटामध्ये थोडंसं वरती पाणी ठेवायचे आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची.
तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मंद गॅसवर मी शिजवलेली आहे. आपोआपच दह्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. तर झालेली आहे ही आपली भाजी. तर आता ना भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला मस्तपैकी धुवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची आणि ती कोथिंबीर आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायची आणि एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर झटकीपट अशी क्रंची आणि दही शिमला मिरची आपली रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर किती सुंदर झाली आहे बघा. तर आता इथे मी दही शिमला मिरची घेतली आहे, डाळ घेतली आहे, कढीपत्त्याची चटणी घेतली. दही शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड टाटा, बाय बाय.